नमस्कार सर्वांना. एके परफेक्शन अकॅडमी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सॅनिटरी इन्स्पेक्टर भरती ब्रह्मास्त्र तांत्रिक सिरीज जी आपण स्टार्ट केलेली आहे, 2 दिवस झालेले आहेत. आजचा दुसरा दिवस आहे, ज्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण तांत्रिकचे 40 प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला प्रश्नांची क्वालिटी आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या जो काही स्टडी परिसर असेल, स्टडी ग्रुप्स असतील किंवा टेलिग्राम ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यावरती शेअर करायचं आहे. ओके, तर कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता डायरेक्ट पहिला प्रश्न घेतो. आजचा पहिला प्रश्न आहे की लॅबोरेटरी वेस्ट म्हणजेच प्रयोगशाळा कचरा डिस्पोजल म्हणजेच विल्हेवाट कसा करावा. तर बघा, याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. काही प्रश्न तुम्हाला रिपीट होताना दिसतील तर बघा, ते असं समजायचंय तुम्हाला मल्टिपल शिफ्ट मध्ये रिपीटेड झालेले प्रश्न आहेत. ओके, आणि ते प्रश्न शिफ्टच्या द्वारे मी याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर बघा, याचं उत्तर आहे पिवळी पिशवी. ऑप्शन क्रमांक सी इज द राईट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 2, नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच NHM अंतर्गत कोणते कार्यक्रम येतात. बघा, आता विचारलेलं आहे नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच NHM याच्या अंतर्गत कोणकोणते कार्यक्रम येतात. तर बघा, ऑप्शन क्रमांक ABCD पैकी काय असं उत्तर असेल. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच NRHM आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ज्यालाच म्हणतात NUHM. ओके, लक्षात ठेवा, ग्रामीण आणि शहरी असे 2 भाग पडतात NHM चे. आर म्हणजे रुरल आणि यू म्हणजे अर्बन. ओके, यानंतरचा प्रश्न आता, WHO ने जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणजेच वर्ल्ड नो टोबॅको डे हा कधी सुरू केला होता, कोणत्या वर्षी केला होता, तो आपल्याला सांगायचा आहे. तर बघा, या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काय असेल तर ते असेल 1987 मीन्स ऑप्शन क्रमांक सी इज द राईट आन्सर. आता तुम्हाला समजायला पाहिजे की WHO ने हे कोणत्या तारखेला केला होता. तर ती तारीख आहे 31 मे. कोणती तारीख आहे ती? 31 मे. आणि वर्ष कोणतं आहे तर 1987. ओके, याचा उद्देश असा होता की तंबाखूच्या सेवनाने जे काही होणारे धोके आहेत जसे की कर्करोग आहे, ओके, हा झाला नाही पाहिजे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे यासाठी नो टोबॅको डे हा जागतिक स्तरावरती 31 मे 1987 पासून साजरा केला जातो WHO या संघटनेच्या अंतर्गत. आता यानंतरचा प्रश्न, PDS मध्ये अन्नधान्याचे वाटप कोणत्या यंत्रणेवरती आधारित आहे. बघा, आता PDS विचारलेला आहे. बघा बरं, आता काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर. तर बघा, इथं लिहिलेलं आहे PDS मध्ये अन्नधान्याचे वाटप हे राज्य सरकारच्या अंतर्गत आहे. ओके, राज्य सरकार. यानंतरचा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचा टप्पा कोणता आहे. आर्थिक मदत आहे, विमा आहे, आपत्तीनंतर पुनर्वसन आहे की आपत्ती पूर्व तयारी. सर्वात महत्वपूर्ण टॉपिक विचारलेला आहे त्यांनी. महत्वाचा टप्पा आर्थिक मदत वगैरे नाही, सर्वप्रथम आहे आपत्ती. जशी माहिती पडली, व्यवस्थापन म्हणजे काय, आपत्ती येण्याच्या अगोदर त्याची पूर्वतयारी जी असते ना, ते करून घेणे, समजून घ्यायचं आहे. म्हणून अतिशय महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे आपत्ती पूर्व तयारी. आणि किचकट जर विचारलं, इथं जर महत्वाचा नसून जर असं विचारलं सर्वात किचकट, तर मग उत्तर द्यावं लागेल आर्थिक मदत. ठीक आहे, कारण ही इथं पैशाचा विषय. आता यानंतरचा प्रश्न, पाणी तपासणीसाठी आरोग्य निरीक्षक काय करतो. पाण्याच्या तपासणीसाठी आरोग्य निरीक्षक काय करतो असा विचारलेला आहे. रंग मोजतो का, चव पाहतो का, बाटली भरतो का, नमुना संकलन करतो. बघा, या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काय असेल. तर बघा, पाणी तपासणीसाठी काय असेल मग, नमुना संकलन. ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट आन्सर. परफेक्ट. यानंतरचा प्रश्न, हेल्थ रॅली मध्ये काय घडते. आदेश, जनजागृती, शिक्षा, नियम. काय घडते. तर याचं उत्तर आहे जनजागृती. ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर. देन जागतिक धूम्रपान निषेध दिन म्हणजेच वर्ल्ड नो टोबॅको डे हा कधी साजरा केला जातो. आता तारीख सांगितली होती मी तुम्हाला. ओके, अगोदर वर्ष सांगितलं होतं. हा प्रश्न रिपीट झाला तर एक आहे 31 मे. ओके, साल तर तुम्हाला माहितीच आहे. आता यानंतर बघा, मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे. सॉरी, तर तो आहे लसीकरणासंबंधित. ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर. देन व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B12 कोणता आजार होतो. स्कर्वी, रिकेट्स, मेगालो ब्लास्टिक एनिमिया की क्वॉशिओर्कर. तर बघा, या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे मेगालोब्लास्टिक एनिमिया म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट आन्सर. तर समजून घ्यायचं मित्रांनो, आरोग्य निरीक्षक भरती
TCS पॅटर्न नुसार आपण ब्रह्मास्त्र बॅच घेत आहे, ज्यामध्ये 20+ TCS पेपर टाकलेले आहेत, 40+ सराव मॉक टेस्ट आहेत, 3000+ MCQ च्या नोट्स त्याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड केलेल्या आहे. किंमत किती तर फक्त आणि फक्त 299 रुपये. आणि व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला काय केलेले तर 2 वर्ष दिलेली आहे, 1 वर्षच नाही. तर म्हणजे तुम्हाला कोर्स कितीला पडत आहे हा 150 रुपीजला फक्त. ओके, आशा करतो सर्व विद्यार्थी या ऑफरचा फायदा घेतील, कारण की दिवाळी ऑफर चालू आहे म्हणून तुम्हाला 2 वर्षाची व्हॅलिडिटी आपण दिलेली आहे. फक्त आणि फक्त 299 रुपयामध्ये नक्कीच फायदा घ्यायचा आहे. ओके, ह्यामध्ये भरपूर सर्व गोष्टी आपण ऍड करणार आहे, जसे क्लासेस वगैरे सुद्धा. जर चांगल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जर असेल ह्या बॅचला तर आपण त्याच्यामध्ये जे काही लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असतील ते सुद्धा घेऊया. ओके, तर यानंतरचा प्रश्न घ्या. ESI अंतर्गत मेडिकल बेनिफिट म्हणजेच वैद्यकीय लाभ कोणासाठी आहे? ओनली स्पाउस, इन्शुर्ड पर्सन अँड फॅमिली, ओनली वर्कर की ओनली चिल्ड्रन? म्हणजे केवळ पती पत्नीला आहे का, विमाधारक व्यक्ती आणि कुटुंबाला आहे का, केवळ कामगाराला आहे का, केवळ मुलांना आहे? तर बघा या प्रश्नाचं अचूक असं उत्तर असेल ESI विचारलेलं आहे ना, उत्तर असेल विमाधारक व्यक्ती आणि त्याचं कुटुंब, इन्शुर्ड पर्सन अँड फॅमिली. ओके, डन. यानंतरचा प्रश्न, अन्न भेसळ म्हणजेच फूड ॲडल्टरेशन सर्वाधिक कोणत्या पदार्थात दिसतो? गहूमध्ये, दूध, पाणी की मीठ? तर बघा क्वेश्चन नंबर 12चं उत्तर काय असेल मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दूध. अन्न भेसळ म्हणजे फूड ॲडल्टरेशन. तुम्हाला माहिती आहे सर्रास पाणी मिसळलं जाते दुधामध्ये. गव्हापेक्षा पाण्याच्या मिठाच्या तुलनेमध्ये दुधामध्ये सर्वात जास्त भेसळ केल्या जाते, लक्षात ठेवा. ओके, यानंतरचा प्रश्न, PM केअर्स फंड कशासाठी स्थापन करण्यात आला होता? 1 नंबर क्वेश्चन आहे हा, की PM केअर्स फंड कशासाठी स्थापन करण्यात आलेला आहे? नैसर्गिक आपत्तींसाठी, संरक्षण खर्चासाठी, शिक्षण क्षेत्रासाठी, कोविड-19 सारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी? तर बघा याचं उत्तर आहे बघा सॉरी, कोविड-19 सारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट आन्सर. देन जलजन्य रोग हेपेटायटिस ई म्हणजेच वॉटर बॉर्न्स डिसीज हेपेटायटिस ई चा मुख्य प्रतिबंध काय? प्रतिबंध विचारलेला आहे. हवा शुद्धीकरण आहे का, सुरक्षित पाणी आणि स्वच्छता आहे का, डास नियंत्रण आहे का, लसीकरण नाही? सर्वांनी उत्तर द्या फास्ट मध्ये. तर बघा हेपेटायटिस ई यासाठी काय, सुरक्षित पाणी आणि स्वच्छता, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर. देन क्लोरामाइन हे कशाचं मिश्रण आहे? क्लोरीन आणि ऑक्सिजनचं आहे का, क्लोरीन आणि अमोनियाचा आहे का, क्लोरीन आणि हायड्रोजनचा आहे का, क्लोरीन आणि कार्बनचा आहे? तर कशाच असणार आहे क्लोरामाइन? तर बघा या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काय असेल मग? क्लोरीन आणि अमोनिया, ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर. देन रुग्णालयातील झाडक्याचा वापर कोणत्या रंगाच्या बॅगमध्ये करावा? लाल, हरित, पिवळा, निळा? सर्वांनी सांगा काय असेल मग? बघा आता इथं काय लिहिलेलं आहे, झाडक्याचा वापर रुग्णालयातील. आणि बघा हे कशाचे बघा मानव निर्मित कचऱ्यामध्ये येतं ना, मग त्याच्यामुळे काय मग हे पिवळा रंग. ओके, पिवळा रंग. बघा आता ग्रीन हाऊस इफेक्ट यामुळे काय होते? ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे काय होते असं आपल्या समोर प्रश्न आहे. पाऊस थांबतो, पृथ्वी गरम होते, ऑक्सिजन कमी होते आणि पृथ्वी थंड होते. ग्रीन हाऊस इफेक्ट. बघा काय होत असेल, साधी गोष्ट आहे, वातावरण कसं होते, तापते, म्हणजे अर्थ गेट्स वॉर्मर, म्हणजे पृथ्वी गरम होते. ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर. देन 18 नंबरचा प्रश्न आहे, कचरा व्यवस्थापनामध्ये हॅझर्डस वेस्ट रूल्सचा उपयोग काय आहे? धोकादायक कचरा, सुरक्षित डिस्पोजल, फक्त जलाशय सुधार, बदलत नाही की फक्त औद्योगिक रंग? बघा या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काय असेल मग? 18चं उत्तर काय असेल? तर बघा कचरा व्यवस्थापनामध्ये हॅझर्डस वेस्ट रूलचा नियम, बघा या नियमाचा जो काही उपयोग आहे हा आहे धोकादायक कचऱ्याचं सुरक्षित त्याचं काय करणे, डिस्पोज करणे त्याला, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इज अ राईट आन्सर. त्याची विल्हेवाट लावणे. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 19, मोठ्या रक्तस्रावात कोणती स्थिती द्यावी? बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे की मोठ्या रक्तस्रावात कोणती स्थिती द्यावी? पालथे झोपवणे, सरळ बसवणे, एका कुशीवर झोपवणे की पाय उंच करून पाठीवर झोपवणे? बघा रक्तस्राव जर मोठ्या परिस्थितीमध्ये होत असेल तर त्यावेळेस काय करायचं, कोणतं सोल्युशन आपण वापरू शकतो? तर याचं उत्तर आहे पाय उंच करून पाठीवरती झोपवणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट आन्सर. यानंतरचा प्रश्न, रुग्णालयातील कचरा हाताळताना वैयक्तिक संरक्षक उपकरणे म्हणजेच PPE कोणती आहेत? PPE माहित असेल तुम्हाला, पर्सनल किट, बरोबर आहे. तर यामध्ये काय काय येतं? बघा हेल्मेट येतं का, शूज येतं का,
फक्त हातमोजे येतात का, गॉगल्स हेल्मेट येते का, की हातमोजे मास्क आणि ऍप्रॉन येतं? सर्वांनी आन्सर द्यायचा आहे। बघा यामध्ये संयुक्त जर पाहिलं आपण तर ते येतं ग्लोव्ज, मास्क आणि ऍप्रॉन, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इज द राईट आन्सर। देन MUAC म्हणजे मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स मोजण्यासाठी कोणती पट्टी वापरतात? उंचीची पट्टी, स्टीलची पट्टी, रक्तदाब पट्टी की शाकीर टेप? तर बघा या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काय असेल तर ते असेल शाकीर टेप। ओके, ऑप्शन क्रमांक डी इज द राईट आन्सर। यानंतर स्वच्छता ही सेवा म्हणजेच SHS 2025 अभियानाचे घोषवाक्य किंवा मुख्य संकल्पना काय आहे? थीम काय? स्वच्छता ही सेवा 2025 ची स्वच्छ गाव, सुंदर गाव, स्वच्छोत्सव, कचरामुक्त भारत की हरित भारत? बघा आपण सर्व करंटचे सुद्धा प्रश्न कव्हर केलेले जेणेकरून तुमचा एकही मार्क जाता कामा नये, म्हणून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपला जो कोर्स आहे तो लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून भविष्यातील जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी मी युट्यूबवरला सुद्धा घेऊन येईल आणि तिथं सुद्धा तुम्हाला डीप मध्ये शिकवेल। ओके, तर याचं उत्तर काय मग? स्वच्छोत्सव, ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर। देन गोवर लसीचा दुसरा डोस कोणत्या वयात दिला जातो? 9 महिने, 16 ते 24 महिने, 10 वर्ष की 5 वर्ष? काय विचारलेलं आहे? गोवर लसीचा दुसरा डोस हा कोणत्या वयामध्ये दिला जातो? तर हा दिला जातो 16 ते 24 महिन्याच्या दरम्यान, म्हणजे उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक बी। डन। यानंतरचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय पोषण धोरण ज्यालाच काय म्हणतात? नॅशनल न्यूट्रिशन पॉलिसी हे कधी राबवले गेले? बघा 2003, 1993, 2013 का 1983? काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर तर ते आहे 1993। बी इज अ राईट आन्सर। देन लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास कोणत्या स्तरावरती केला जातो? राष्ट्रीय स्तरावर, फक्त गाव स्तरावर, जिल्हा स्तरावर की केवळ शाळांमध्ये? बघा बरं सर्वांनी आन्सर द्यायचा आहे। लोकशास्त्राचा अभ्यास म्हटलेला आहे, उत्तर काय असेल मग? देश पातळीवर म्हणजे राष्ट्रीय, ऑप्शन क्रमांक ए इज अ राईट आन्सर। देन घरात वायू विजन कमी असल्यास काय होते? प्रकाश वाढतो, आवाज कमी होतो, उष्णता कमी होते की ओलसरपणा व बुरशी? बघा काय होते सर्वांनी सांगायचंय, वायू विजन कमी असल्यास काय होते घरामध्ये? तर बघा याचं उत्तर आहे ओलसरपणा व बुरशी, ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट आन्सर। यानंतरचा प्रश्न, व्यक्तिगत स्वच्छतेत योग्य झोपेचे महत्व काय आहे? डोळे मोठे होतात, केस लांब होतात, शरीर मन ताजेतवाने राहते, वजन वाढते, काय होते सांगायचंय? व्यक्तिगत स्वच्छतेत योग्य झोपेचे महत्व काय आहे? क्वेश्चन नंबर 27 चं आन्सर काय असेल तर येथे आहे ऑप्शन क्रमांक सी, शरीर मन ताजेतवाने राहते। डन। यानंतरचा प्रश्न, खाण उद्योगात सिलिकाच्या प्रदूषणामुळे कोणता रोग होतो? बायसिनोसिस, सिलिकोसिस, त्वचारोग की एस्बेस्टोसिस? सर्वांनी आन्सर करा। तर बघा याचं उत्तर आहे सिलिकोसिस, ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर। देन दूषित पाण्यामुळे कोणते रोग होऊ शकतात? मलेरिया, क्षयरोग, कॉलरा, टायफॉइड, हेपेटायटिस ए की त्वचा संक्रमण? बघा इथं विचारलेलं आहे दूषित पाणी, दूषित पाणी जर म्हटलं तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगायचंय, बघा आता मलेरिया जर म्हटलं तर तुम्हाला माहितीये मच्छर वगैरे यामुळे होतो, परंतु पाणी जर म्हटलं ना तर टायफॉइड याला हायलाइट करायचं। टायफॉइड, कॉलेरा, हेपेटायटिस हे पाण्यामुळे होणार रोग आहेत, म्हणजे याचं उत्तर काय असेल मग? ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट आन्सर। देन रुग्णालयीन संसर्ग तपासण्यासाठी कोणते सर्व्हेलन्स केले जाते? डेमोग्राफिक सर्वे, सेंटिनेल सर्व्हेलन्स, इन्फेक्शन कंट्रोल सर्व्हेलन्स की न्यूट्रिशनल सर्वे? क्वेश्चन नंबर 30 चं आन्सर काय असेल? बघा याचं उत्तर काय असेल मग? इन्फेक्शन कंट्रोल सर्व्हेलन्स। ओके, ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट आन्सर। देन सेकंडरी अटॅक रेट म्हणजे सेकंडरी अटॅक रेट हे कशाचं मापन करते? मृत्यूचं, प्राथमिक उपकरणे, उपचार, संपर्कात आलेल्या लोकांमध्ये रोगाचा प्रसार कशामध्ये करते रे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संपर्कात आलेल्या लोकांमध्ये रोगाचा प्रसार, ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट आन्सर। बघा आपला जो कोर्स आहे ना त्याची किंमत जरी कमी असली, ओके त्याची किंमत जरी कमी असली 299 तरी ती क्वालिटी आहे, आणि ती किंमत कमी ठेवण्याचं कारण एकच आहे की तुम्ही 50-50 हजाराचा कोर्स करता परंतु तिथं तुम्हाला आउटपुट मिळत नाही, आणि परत इथं सुद्धा पैसे खर्च करायचे का? म्हणजे आपल्या आई वडिलांनी फक्त पैसे खर्च करण्यासाठीच आपल्याला जन्म दिलेला आहे का? नाही। म्हणून एक बघा, आणि कोणतीही गोष्ट मोफत तर मी देऊ शकत नाही, बरोबर आहे, मला सुद्धा फॅमिली आहे,
तर माझा सुद्धा उदरनिर्वाह करायचा असेल म्हणून मी काय केलेलं आहे, कमी किमतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट कसं देता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त या व्हिडिओला तर शेअर करायचंच आहे, परंतु शक्य झाल्यास कोर्स सुद्धा परचेस करायचे, जेणेकरून मी निरंतर हे जे काही व्हिडिओ सिरीज आहे हे कंटिन्यू ठेवेल. ओके, आता यानंतरचा प्रश्न आहे, एसबीएम अंतर्गत ओडीएफ विलेज, ओडीएफ गाव कशाला म्हणतात? जिथे घरे जास्त आहेत, जिथे प्रत्येक घरात शौचालय आहे व कोणीही उघड्यावर शौच करत नाही, जिथे बाजार आहे, जिथे शहर आहे. बघा याचं उत्तर काय असेल मग? ऑप्शन क्रमांक बी, जिथे प्रत्येक घरात शौचालय आहे व कोणीही उघड्यावर शौच करत नाही, त्याला म्हणतात ओडीएफ विलेज. ओके, यानंतरचा प्रश्न, सुलभ शौचालय संकल्पना ही कोणी मांडलेली आहे? महात्मा गांधीजींनी, डॉक्टर बिंदेश्वर पाठक, बाबा आमटे की राजीव गांधी? कोणी मांडलेली आहे? बघा आता स्वच्छता म्हणता की बी एक नाव येतं, ते म्हणजे महात्मा गांधीजी, परंतु इथं विचारलेलं आहे सुलभ शौचालय. मग सुलभ शौचालय जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय, तर डॉक्टर बिंदेश्वर पाठक. ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर. ठीक आहे, समजून घ्यायचंय. यांनी एक संस्था सुद्धा स्थापन केलेली आहे, ज्याचं नाव आहे सुलभ इंटरनॅशनल. काय आहे? सुलभ इंटरनॅशनल. बघा ही संस्था काय करत असते माहितीये का, हे सुलभ शौचालयाच्या बाबतीमध्ये काय करत असते, तर गावोगावी फिरून किंवा काही बघा सरकारी जे काही योजना आहेत त्यांच्यासोबत जनजागृती करण्याचं काम करत असते डॉक्टर बिंदेश्वर पाठक यांची सुलभ शौचालय. ओके, सुलभ इंटरनॅशनल संस्था, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, यानंतरचा प्रश्न, जागतिक हवामान बदल करारात भारत कोणता देश मानला जातो? औद्योगिक, गरीब, विकसित की विकसनशील? बघा आता हवामान बदल करारामध्ये काय विचारलेलं आहे, जागतिक हवामान बदल करारामध्ये सांगा मग. तसा तर आपण विकसनशील आहे, परंतु जागतिक हवामान बदल करारामध्ये सुद्धा काय विकसनशीलच आहे. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट आन्सर. यानंतरचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची साठवणूक टाकी म्हणजेच वॉटर स्टोरेज टँक का झाकतात? त्याचा रंग सुधारण्यासाठी का, की क्लोरिनेशनसाठी, की प्रदूषण टाळण्यासाठी, की स्थिरीकरण सुलभ करण्यासाठी? बघा कशासाठी करतात, तर उत्तर आहे प्रदूषण टाळण्यासाठी, कंटेमिनेशन ओके टाळण्यासाठी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट आन्सर. देन धोकादायक कचरा ज्यालाच काय म्हणतात, हॅझर्डस वेस्ट, यामध्ये साठवणूक स्टोरेज किती दिवसात करणे आवश्यक महत्वाचे असते सांगा? 180 दिवस, 60 दिवस, 90 दिवस का 30 दिवस? सर्वांनी परफेक्ट उत्तर द्यायचंय. तर याचा आन्सर आहे 90 दिवस. ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट आन्सर. देन कचरा व्यवस्थापनामध्ये सोर्स सेग्रिगेशन. ओके, सोर्स सेग्रिगेशन म्हणजे काय? कचरा जाळणे, फक्त औद्योगिक कचरा एकत्रित करणे, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वेगवेगळ्या डब्यात गोळा करणे, कचरा नदीत टाकणे, काय असेल मग? तर बघा याचं अचूक असं उत्तर आहे, कचरा व्यवस्थापनामध्ये सोर्स सेग्रिगेशन म्हणजे काय, जिथं कचरा निर्माण झाला तिथंच त्याचं काय करणे, वर्गीकरण करणे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वेगवेगळ्या डब्यामध्ये गोळा करणे, पांढऱ्या डब्यातला पांढऱ्यात टाकणे. बघा पिला पाणी लक्षात ठेवायचंय, कोणते रंग होते ते? पी म्हणजे पिवळा, ला म्हणजे लाल, त्यानंतर बघा पा म्हणजे पांढरा आणि नी म्हणजे निळा, असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी रंग, तो म्हणजे पिवळा. ओके, भरपूर प्रश्न विचारतात पिवळ्या रंगावरती. त्यानंतर बघा पिण्याच्या पाण्याची गढूळता म्हणजेच वॉटर टर्बिडिटी कमी करण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी आहे? गाळणे, क्लोरिनेशन, स्थिरीकरण की उकळणे? बघा आता, तर याचं उत्तर आहे गाळणे म्हणजेच फिल्टरेशन. ऑप्शन क्रमांक ए इज अ राईट आन्सर. देन पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी म्हणजेच वॉटर डिसइन्फेक्शन युव्ही ट्रीटमेंट देण्यासाठी हे कधी वापरतात? पाण्याच्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी युव्ही ट्रीटमेंट जी असते हे कधी वापरतात? जास्त टीडीएस, फ्लोराईड काढण्यासाठी, कडकपणा कमी करण्यासाठी, की क्लोरीन प्रतिरोधक रोगजंतू म्हणून? सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. तर याचं काय मग? बघा युव्ही ट्रीटमेंट म्हणजे पाण्याचं निर्जंतुकीकरण, म्हणजे जे काही रोगजंतू असतील त्याला काय करणे, त्याचं डिस्पोज करणे, त्यांना बघा म्हणजे मारून टाकणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर याचं उत्तर काय मग? क्लोरीन प्रतिरोधक रोगजंतू. ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट आन्सर. हे करण्यासाठी वापरतात. आता 40 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे की बायोमेडिकल कचरा व्यवस्थापनाचे नियम कोणते आहेत? SWM नियम आहेत, जल कायदा आहे, हवा कायदा आहे, की BMW नियम 2016 आहे? तर बघा 40 नंबरच्या प्रश्नाचं अचूक असे आन्सर काय असेल तर ते आहे बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन. जर म्हटलं तर BMW रूल 2016. ओके, बघा आशा करतो
जेही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली ते तुम्हाला आवडलेली असेल, सर्व प्रश्न तुम्ही अचूक असे सॉल्व्ह केलेले असतील, तर नक्कीच ही जी आपली बॅच आहे 299 रुपयाची तो तुम्हाला जॉईन करायची आहे. दिवाळी ऑफर सुरू आहे. यानंतर दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला ही जी बॅच असणार आहे ना, याची जी किंमत असणार आहे हे याच्यापेक्षा दुप्पट असणार आहे. ओके, समजून घ्यायचं आहे. ही जी बॅच आहे ना, दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला दुप्पट किंमत पे करून तुम्हाला पे करावं लागणार आहे. ओके, म्हणून आजच तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काही कोर्स आहे हा परचेस करायचा आहे. त्यासाठी सिंपल आपलं AK परफेक्शन अकॅडमीचा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि पहिल्याच नंबरला आरोग्य निरीक्षक भरतीचा कोर्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि आपली जी काही तयारी आहे त्याला एक नवीन वेग द्या. ओके, तर बघा असो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मग एवढंच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस इनिशिएटिव्ह, please like, share and subscribe our YouTube channel. Thank you.